जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। पिकांमध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। पावसाचा आजही धुमाकूळ असणार आहे। 20 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलाय। राज्यात सध्या परतीच्या मान्सूनची प्रक्रिया सुरू असली तरी पावसाचा जोर अद्यापही कायम आहे। हवामान विभागाने आज 17 सप्टेंबर 2025 रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान विदर्भ व मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे। दक्षिण कर्नाटकापासून पोमोरियन परिसरापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। त्याचबरोबर विदर्भावर समुद्र सपाटीपासून सुमारे 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे राज्यभर पावसाला अनुकूल वातावरण आहे। मंगळवारी 16 सप्टेंबरला सकाळपर्यंतच्या 24 तासात जालना जिल्ह्यात तब्बल 120 मिलीमीटर तर नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर इथं 110 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, बीड या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। विजांसह पावसाचा जोरदार इशारा देण्यात आलाय। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केलेला आहे। 14 सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थानमधून माघार सुरू झालेली असून 26 सप्टेंबर रोजी राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात मान्सून परतलेला आहे। सध्या परतीची सीमा भटिया, फतेहाबाद, पिलानी, अजमेर, दिसा आणि भुजपर्यंत पोहोचलेली आहे। सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद यासारख्या पिकांबरोबरच भाजीपाल्यावरही रोग व किडे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार शेतकऱ्यांनी उपाययोजना करायच्या आहेत।